गेली अनेक वर्ष नाटकाशी, नाटक चळवळीशी, लेखनाशी, चित्रपटाशी आणि अभिनयाशी या सगळ्या क्षेत्राशी अतिशय जवळनं परिचित असलेले आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारलेले योगेश सोमण यांना मी इथे निमंत्रित करते आणि विनंती करते या उद्घाटन सत्राच्या निमित्ताने आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. मुळात साहित्य परिषद कोहिनूर कट्टाबरोबर हा कार्यक्रम आयोजित करण्याचं कारणच मला असं वाटलं की ही एक प्रातिनिधिक संस्था आहे आणि ज्या संस्थेने जवळजवळ 120 वर्ष साहित्य क्षेत्रामध्ये बरोबरीने पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाची भर घातलेली आहे. तर त्यामुळे ज्यावेळेला हे मानचित्राच्या संदर्भात आपण विचार करू, चर्चा करू, त्यावेळेला सोबत साहित्य परिषद असणं गरजेचं आहे आणि म्हणून चित्रावांबरोबर साहित्य परिषद कोहिनूर कट्टाबरोबर या कार्यक्रमात सहभागी झाली. अगदी खरं सांगायचं तर मला रोडमॅप, मानचित्र म्हणजे मी खूप ब्लँक आहे आता की काय बोलायचं, यावर काय चर्चा होणार आहे, काय घुसळण होणार आहे आणि यातनं शेवट नक्की काय निघणार आहे. म्हणजे जसं चित्रावांनी मग त्यांच्या प्रास्ताविकामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या अपेक्षा व्यक्त केल्या, त्या अनेक व्यासपीठांवरनं वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बऱ्याचदा त्या विभागातर्फे बोलल्या जातातच. पण ज्या वेळेला आपण सगळेजण 2 दिवस यासाठी इथे जमलेलो आहोत की आपल्याला एक पुण्याच्या सांस्कृतिक राजधानीचं एक भव्य चित्र किंवा मानसचित्र आपल्याला बघायचं आहे किंवा ते लोकांसमोर ठेवायचं आहे किंवा ते आपल्या मनात ठेवून त्या ध्येयानुरूप काम करायचं आहे, तर ते नक्की कसं असावं, ते विभागशः कसं असावं, त्याच्या बरोबरीने मला स्वतःला असं वाटतं की ते टाईम बाउंड असावं, त्याला एक वेळेची मर्यादा बजेटिंग केल्यासारखी असावी. की जसं आता आमच्याकडं 5च वर्ष आहेत तसं बघायला गेलं, त्यातली 2 वर्ष महामंडळ आहे. तर त्यामुळे या 2 वर्षात काय करायचं, पुढच्या 3 वर्षात काय करायचं, एकूण मिळून 5 वर्षामध्ये काय करायचं, हे पदभार स्वीकारल्या पहिल्या 10 दिवसांमध्ये आम्ही काही गोष्टी डोक्यात सगळ्या माझ्या सहकाऱ्यांसकट ठेवलेल्या होत्या. तशी चर्चा इथं होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. नुसतं आपण काय नाट्यक्षेत्र, नाट्यगृह, वेगवेगळ्या महोत्सवांचं आयोजन वगैरे यापेक्षाही आपण नक्की काय करू शकतो, अपेक्षा खूप व्यक्त केल्या जातात आणि त्याच पद्धतीने त्याला खूप छान आश्वासनं पण दिली जातात. मला असं वाटतं की कागदावर ज्या वेळेला आपण हे मानचित्र उभं करू त्यावेळेला मी माझ्याकडनं खारीचा वाटा असेल, पण मगाशी जे राजीवजींनी सांगितलं ते आमच्या दोघांच्या विचारांनी सांगितलं. ज्यांनी पहिलं जर परवा पुणे पुस्तक जत्रेच्या बालजत्रेच्या निमित्ताने आम्ही भेटलो आणि तिथं मी असं जाहीर केलं त्यांच्याबरोबर चर्चा करून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र साहित्य परिषद पुढची 5 वर्ष तरी बाल विभाग समृद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. साहित्य परिषदेचा बाल विभाग, मग त्याच्यामध्ये बाल साहित्य असेल, बाल वाचकांसाठीचा विचार असेल, बाल गीतकारांसाठीचा विचार असेल. अशा पद्धतीने 5 वर्षामध्ये हे कशा पद्धतीने केलं जाईल याचं माझ्या मते त्या अतिशय व्यवस्थित मुद्देसूद त्यांनी मगाशी विवरण केलेलं आहे. त्याच्यात मीही थोड्या माझ्या पद्धतीने काही गोष्टी त्यांना सांगितलेल्या होत्या आणि त्या त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. तसंच संहिता लेखन म्हणजे खूप आता मला माहीत नाही, बहुतेक किरण सांगेल, पण पुण्यामध्ये सृजन नावाची एक संस्था होती की ज्यांच्याकडं हस्तलिखितांची मोठी बँक होती, जी आता फारशी हे नाही आहे, प्रचलित नाही आहे. म्हणजे तेव्हा अगदी कुठलीही एकांकिका लागली, दीर्घांक लागला तर रंगकर्मी जाऊन बघायचे. त्याला आता डिजिटलाइज स्वरूप देऊन ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं उपलब्ध करता येईल, कारण नाट्यसंहिता छापणं हा आता प्रकाशकांच्या दृष्टीने आतबट्ट्याचा व्यवसाय झालेला आहे. पण तरी नाट्यसंहिता असल्याशिवाय नाटक फुलू शकत नाही, नाटक जोर धरू शकत नाही. त्यामुळे या संहिता जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आणि रंगकर्मींपर्यंत आणि तसंच वाचकांपर्यंतही त्या सहज कशा उपलब्ध होतील या दृष्टीने महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग्रंथालय विभाग हा पूर्ण काम करेल 5 वर्षामध्ये. अगदी टाईम बाउंड सांगितलं, वर्षामध्ये निदान 200-200 एकांकिका ठिकठिकाणून वेगवेगळ्या स्पर्धांमधून एकत्रित करून त्याची एक बँक इथे व्हावी आणि ती लगेचच्या लगेच इथे जमा झाल्या डिजिटलाइज व्हावी, अशा पद्धतीने व्यवस्था करण्याचा आमचा विचार आहे. आम्ही त्या पद्धतीने काम करायला लागलेलो आहे. बालांच्या बाबतीतलं मला स्वतःला असं वाटतं की एक रविवार पूर्ण बालजत्रा असावी. मी आता दुसरीकडे कुठं जागा नाही, जी जागा आमच्याकडं उपलब्ध आहे त्या साहित्य परिषदेमध्ये असं अपेक्षित आहे की रविवारी बऱ्याचदा सुट्टी असते इथे,
पण मला असं वाटतं की किलबिलाट व्हायला पाहिजे सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. मग त्याच्यामध्ये बालगीतं असतील, कोणी चांगली गोष्ट सांगणार असेल, काही जण प्रसंगनाट्य दर्शन सादर करतील बाहेरच्या अंगणामध्ये, कारण त्यांना खूप छोटंच असलं तरी चालतं, फक्त ते जग त्या दिवशी त्यांचं व्हावं. आणि ते उदाहरण घेऊन किंवा त्या पद्धतीने ते बघितल्यानंतर जर ते यशस्वी झालं तर पुणे शहर हे इतकं वाढलेलं आहे, कारण आता आपल्याला मेट्रो कशा पद्धतीने कुठपर्यंत पोहोचली ते माहिती आहे, तर तिथपर्यंत अशी छोटी छोटी केंद्र सुरू व्हावीत. मी त्याचं आश्वासन देत नाही. आम्ही सगळेजण साहित्य परिषदेच्या बाबतीत असं म्हणतो की पुढच्या 2 वर्षामध्ये अशा पद्धतीचा 52+52 104 रविवार इथं किलबिलाट नक्की ऐकू येईल. अशा पद्धतीने काम आपण नक्की करूया. असं अगदी ठोस स्वरूपाचं फक्त लहान मुलांसाठीचं काम आत्ता आम्ही डोक्यात ठेवलेलं आहे. तरुणांसाठीचं किंवा त्याच्याही पुढच्यांसाठीचं, कारण ज्येष्ठांनी जे करून ठेवलं आहे त्यांनीच तर संस्कृती समृद्ध झालेली आहे. पण आणखीन त्याच्या पद्धतीने कशी वाटचाल होईल यासाठी अनेक मान्यवर इथे बोलणार आहेत. त्यांचं ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत. साहित्य परिषदेच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आहेत. आपण सगळेजण एकत्रित पुण्याचं हे सांस्कृतिक मानचित्र अधिकाधिक समृद्ध करू. राजधानी घोषित होईल नाही मला माहिती नाही, पण आणखीन एक मात्र मी सांगतो, एक पुणेकरांना आपली पाठ पुणेकरांना आपली पाठ थोपटून घ्यायचं भयंकर आवडतं. आमचा सवाई गंधर्व, आमचा हे, आमचा ते. कुडाळ असेल, कणकवली असेल, सोलापूर असेल, प्रत्येक ठिकाणी ते स्वयंघोषित सांस्कृतिक राजधान्या ते लक्षात ठेवा. अतिशय चांगली कामं तिथं त्या ठिकाणची माणसं करत असतात. उलट त्यांच्या आणि आपल्यामध्ये चांगलं आदानप्रदान व्हायला पाहिजे. कारण जर विचार केला तर कणकवलीसारख्या नाथ पै आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान ज्या पद्धतीने काम करतं ते म्हणजे असं मला वाटतं की एकमेव सध्या नियतकालिक आहे नाटकावरती चालणारं रंगवाचा नावाचं, आणि अतिशय कष्टाने आणि निष्ठेने ते करत असतात. तर मला असं वाटतं की त्यांचं उदाहरण आणि त्यांचं सगळं हे घेऊनच आपण आपला रोडमॅप करावा. आणि मग मला असं वाटतं की तर ती खऱ्या अर्थी प्रातिनिधिक स्वरूपात सांस्कृतिक राजधानी होईल आणि आपण ती सगळेजण मिळून नक्की साकार करूयात. इथेच थांबतो. धन्यवाद.